मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशांक सुपर्णाला सांगतो की अप्पू एवढी आजारी असताना तिच्या बाबांच्या बोलण्यातून मला अजिबात समजलं नाही की त्यांना तिची खूप काळजी आहे, कारण त्यांना आज पेशंट आहेत, ते आज अपूर्वाकडे जाऊ शकत नाही। तेव्हा सुवर्णा बोलते, ठीक आहे, परंतु तू काय ठरवलं आहे? तू अप्पूला एकदा भेटून येतोस का? आणि तू डॉक्टर कौशिक दादांना म्हणाला पण होता की माझे 2-3 डॉक्टर मित्र आहेत, मी तिकडे त्यांना घेऊन जातो। तेव्हा शशांक बोलतो, म्हणजे तू ऐकलं का? तेव्हा सुवर्णा बोलते, हो मी ऐकलं आहे आणि आता तिला इकडे घेऊन ये असं सुवर्णा त्याला सांगते। तेव्हा शशांक बोलतो, हो मी त्यांना इकडे घेऊनच येणार आहे, परंतु आता अपूर्वाने ऐकायला हवं। मी पूर्व म्हटलं की ती नेहमी पश्चिम बोलते। सुवर्णा सांगते, तू तिच्याबरोबर जरा रागाने नाही प्रेमाने बोल, म्हणजे ती लगेच समजून घेईल। असं बोलून ती जायला निघते तर शशांक पुन्हा त्याच्या मित्राला फोन लावतो आणि उद्या आपल्याला जायचं आहे असं सांगतो। इकडे अप्पू झोपलेली असते, परंतु तिला झोप लागत नाही। तिला शशांकची खूप आठवण येते। शशांकच्या आठवणीमध्ये ती चक्क रडू लागते। तर इकडे शशांकचीही तशीच अवस्था होते। तो झोपायला रूममध्ये येतो तर त्याला अप्पू बरोबर घालवलेले क्षण आठवत असतात, तेव्हा तोही खूप भावुक होतो। दुसरीकडे अप्पू बॅगमधून एक शर्ट काढते आणि त्या हातामध्ये दुसरी कपडे भरते आणि शशांकचा हात समजून ती टेडी तयार करते। त्या हातावर झोपते, परंतु तिला झोप लागत नाही। दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नाही। इकडे शशांकला अप्पूची आठवण येत असते, तेव्हा त्याला आठवतं अप्पू रोज झोपताना म्हणायची की चष्मा काढून ठेव, व तो म्हणायचा की मी काढून ठेवला आहे असं म्हणून तो चष्माही काढतो। दुसऱ्या दिवशी कुकी गँग छान प्रकारे गप्पा मारत नाश्ता करत असतात। कुकी गेटजवळच उभा असतो तर अमेय कुकीला बोलतो, तू तिकडे का थांबलास, इकडे येऊन नाश्ता कर। कुकी सांगतो की शशांक कोणत्याही क्षणी येईल, आपल्याला ॲक्टिंग सुरू करावी लागेल। तर अमेय बोलतो, डोकं दुखण्याची ॲक्टिंग आपण करू शकतो, ताप आल्याची कशी करायची? तेव्हा निखिल पण हो बोलतो। तर सुमी अप्पूला आतमध्ये जायला सांगते आणि दुखण्याचं नाटक करायला सांगते, तरीही अप्पू विरोध करत असते। प्राची सर्वांना सांगते, शशांक दादा आला की मी लगेच आतमध्ये जाणार, तो मला खूप प्रश्न विचारणार। तेव्हा निखिल सांगतो, अशी चिटिंग अजिबात करायची नाही, तू नेहमी असंच करते, कारण तो तुझ्यावर चिडेल म्हणून तू नेहमी पळ काढतेस। तर अमेय प्राचीला बोलतो, तुला जर शशांकची एवढी भीती वाटत असेल तर अप्पू बरोबर तू पण जा। तर कुकी पहारा देऊन गेटजवळ उभा असतो की शशांक नक्की कधी येतो। तेवढ्यातच रिक्षा तिथे येते। कुकी आतमध्ये पळत येऊन सर्वांना सांगतो की शशांक आला आहे, तुम्ही अगोदर इथून धूम ठोका। सर्वांची धावपळ सुरू होते। सर्वजण नाश्त्याचा बन उचलून आतमध्ये नेतात। तर इकडे शशांक त्याच्या डॉक्टर मित्राला घेऊन आलेला असतो। तर इकडे कोकीची धावपळ सुरू असते। तो सर्वांना सांगतो की आपापली पोझिशन घ्या, शशांक आला आहे। तेव्हा सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहतात। शशांक आणि त्याचा मित्र तेवढ्यात तेथे येतो। तर शशांक अप्पूविषयी चौकशी करतो। तर मानसी सांगते, अप्पू खूप सिरियस आहे। तर शशांक पुन्हा विचारतो, मग अप्पू सिरियस असताना तुम्ही इथे काय करताय? तेव्हा सर्वांचा गोंधळ उडतो। तेव्हा कुकी सांगतो, अप्पूला आत्ताच झोप लागली आहे आणि प्राची तिच्याजवळ आहे, म्हणून आम्ही इथे थांबलो। कुकी शशांकला बोलतो, तू अगोदर अप्पूला भेटून घे। तेव्हा शशांकचा मित्रही त्यांच्याबरोबर जायला निघतो। तेव्हा कुकी त्याला थांबवतो आणि आम्ही याची चहा पाण्याची व्यवस्था करतो असं शशांकला सांगतो। तर सुमी शशांकला घेऊन आतमध्ये जाते। कुकी अजयला सांगतो की तुम्ही व्यवस्थितपणे बसा, आपलंच फार्म हाऊस आहे असं म्हणून सर्वजण अजयजवळ येतात। तेव्हा कुकी सांगतो, आम्हाला माफ करा, अप्पू आजारी नाही। ऐकून अजय कुकीकडे पाहतच राहतो। तर अमेय सांगतो, आम्ही इकडे सर्वजण फार्म हाऊसवर फिरायला आलो, शशांक आलाच नाही, त्यामुळे आम्ही त्याला इकडे आणण्याचा हा प्लॅन केला होता। तर निखिल सांगतो, शशांक तिकडे आणि अप्पू इकडे, आता तिला शशांकचा विरह सहन झाला नाही, त्या दोघांचं नवीन लग्न झालं आहे। तेव्हा कुकी बोलतो, म्हणून तिला विरह ज्वर चढला आहे। तर निखिल बोलतो, अजय तुला समजताय ना आम्ही नक्की काय म्हणत आहे? तेव्हा अजयच्या लक्षात येतं। अजय सांगतो, माझी आत्या इथे राहते, तसंही मला तिला इथे भेटायचंच होतं आणि कामात काम पण झालं। तेव्हा कुकी बोलतो, आता तुम्ही तुमच्या आत्याच्या घरी जा, आता आम्ही शशांकच्या रागाला सामोरे जातो।
तर लगेच अजय त्याच्या आत्याच्या घरी जातो. कुकी निखिलला बोलतो, मी तुला म्हटलं होतं ना, शशांकचं अप्पूवर प्रेम आहे, तो नक्की येणार. इकडे अप्पू मस्तपैकी मोबाईलमध्ये टाइमपास करत असते. तेव्हा प्राची खिडकीतून पाहते तर शशांक तेथे आलेला असतो. प्राची अप्पूला सांगते, शशांक दादा आला आहे, पटकन पोझिशन घे, झोप आणि आराम कर. तेवढ्यातच शशांक तेथे येतो आणि प्राचीला विचारतो तिला काय सांगत होती. अप्पू पटकन झोपून घेते आणि खोकला येल्याचं नाटक करत असते. तर अप्पू आणि शशांकला एकत्र टाईम मिळावा यासाठी प्राची लगेच तेथून धूम ठोकते. तेव्हा प्राची बाहेर आल्यावर सुमी पण तेथे असते. प्राची बोलते, दादा आता आतमध्ये गेला आहे. अप्पू वहिनीचं काही एक खरं नाही. त्या दोघीही दरवाजाला कान लावून आतमध्ये काय बोलणं चालू आहे हे ऐकत असतात. आतमध्ये शशांक अप्पूच्या तब्येतीची विचारपूस करतो. अप्पू खूप लहान आवाज काढून त्याच्याबरोबर बोलत असते आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही तर मग तू इकडे कशाला आलास असं विचारते. तेव्हा शशांक बोलतो की घरातलं कोणीही आजारी असलं तरी मी भेटायला आलोच असतो, त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही. तर अप्पू बोलते, मग तू इथे आलाच कशाला. शशांक सांगतो, तू इथे आजारी असताना मी तिकडे मस्तपैकी आनंदी राहू का. तेव्हा अप्पू गालातल्या गालात हसते, कारण तिला माहीत असतं शशांकचंही माझ्यावर प्रेम आहे. शशांक विचारतो, आता मी तुझा ताप चेक करतो, थर्मामीटर कुठे आहे. तेव्हा अप्पू लगेच झोपेतून उठते आणि मोठ्याने ओरडते. शशांक तिला एवढ्या मोठ्याने ओरडू नको म्हणून शांत करतो आणि अप्पूचा ताप चेक करतो तर अप्पूला काहीच ताप नसतो. शशांक बोलतो, तुला ताप असल्यावर तू एकदम मांजर होते आणि झोपून घेते, कारण मी तुला पाहिलं आहे. आता काही ताप नाही तर जरा शांत बस आणि आराम कर आणि अरबट सरबट काही एक खायचं नाही. इकडे सर्व कुकी गँग बाहेर दरवाजाला कान लावून असतात की शशांक नक्की काय बोलत आहे. प्राची बोलते, आता काय करायचं, अप्पू एकटीच त्याचा ओरडा खात आहे. तर कुकी बोलतो, कोणताही नवरा आपल्या बायकोवर एवढा वेळ नाराज कधीच राहू शकत नाही, त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. आतमध्ये शशांक अप्पूला बोलतो, मी माझ्या डॉक्टर मित्राला इकडे घेऊन आलो आहे. आता तुला तो चेक करेल आणि समजेल मग किती ताप आहे ते. अप्पू शशांकचा हात पकडून त्याला थांबवते आणि खूप मोठ्याने हसू लागते व तू एवढा हुशार असून तुला कसं समजत नाही असं बोलते. तर शशांकला अप्पूचं काहीच बोलणं कळत नाही. अप्पू बेडवर नाचून दाखवते आणि मी एकदम बरी आहे असं सांगते. तर शशांक बोलतो, तुला खूप अशक्तपणा आला आहे, एवढा आगाऊपणा करू नकोस. तेव्हा शशांक अप्पूला काळजीने विचारतो, तू काही खाल्लं आहे की नाही. तर अप्पू सांगते, हो खाल्लं आहे, ते फक्त तुझं डोकं, ते पण आम्ही सर्वांनी मिळून. म्हणून ती सांगते, तू म्हटला होता ना मी तुमच्याबरोबर हनीमूनला येणार नाही, म्हणून कुकीने एक चॅलेंज घेतलं, काहीही करून शशांकला इकडे फार्म हाऊसवर आणायचंच. म्हणून आम्ही हा ताप येण्याचा भन्नाट प्लॅन केला आणि तू लगेच आला. हे ऐकून शशांकला धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शशांक अप्पूवर खूप चिडतो आणि तिला बोलतो, नवरा म्हणून तुला फक्त जोकर पाहिजे आणि मी तुझा जोकर होऊ शकत नाही. तर अप्पूला शशांकच्या ह्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.